नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जी काही महत्त्वाची पुस्तके आणि मग त्यांचे लेखक कोण आहेत, वर्षभरात चर्चेत असलेल्या पुस्तकांविषयी बघणार आहोत प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून। तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी अजूनही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल, पटकन ते करून घ्यायचे। त्यावर फ्री मटेरियल सुद्धा आहे, पेड मटेरियल सुद्धा आहे, ॲज वेल ॲज आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला विविध लेक्चरच्या लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात, सर्व काही अपडेट्स मिळतात आणि सोबतच आपलं इंस्टाग्राम पेज आहे अभ्यास मित्र नावाने, ज्यावर अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही रील्स आहेत किंवा काही कंटेंट आहे तो तिथे अवेलेबल करून दिला जातो। सोबतच येत्या 26 फेब्रुवारीला आपण कंबाईन यशवंत बॅच सुरू करतोय। ही जी बॅच आहे येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप मार्गदर्शक ठरणार आहे। यामध्ये रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही अवेलेबल असेल। तसंच आपण अजून एक बॅच सुरू करतोय, ती म्हणजे राज्यसेवा विजेता बॅच 2। या आधी सुद्धा एक बॅच सुरू केली होती, खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। तर आता आपण परीक्षा जवळच आलेली आहे, साधारण 1-2 महिने राहिलेले आहेत, सो त्यासाठी आपण ही राज्यसेवा विजेता बॅच 2 सुरू करतोय। ही जी बॅच आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व लेक्चर्स व्यवस्थितपणे मिळणार आहेत, नोट्स, टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहेत। काही डाउट्स असलेच तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल और मेसेज करू शकता। बॅचेस या ॲप्लिकेशन मधून परचेस करायच्या आहेत। सोबतच राज्यसेवेसाठी सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे, जिची फी फक्त 499 रुपये आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट वाइज टेस्ट तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा असणार आहेत, सखोल विश्लेषण सुद्धा आहे। ठीक आहे, सो येत्या संडेला जर तुम्ही पाहिलं तर 25 फेब्रुवारीला आपली इकॉनॉमीची टेस्ट असणार आहे। या आधीच्या झालेल्या टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जातील। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये पहिलाच प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे, यादी, यादे और यादे। बघा, यादे, यादे और यादे। ठीक आहे, सो यादे, यादे और यादे, हा जो यादी म्हटले ते यादे, यादे और यादे हे जे पुस्तक आहे हे 2023 मध्ये या पुस्तकासाठी व्यास सन्मान मिळालेला आहे। तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा मित्रांनो, यादे, यादे और यादे या पुस्तकाचे लेखक आहेत पुष्पा भारती। कोण आहेत लेखिका? पुष्पा भारती। ठीक आहे, आणि यांना त्यासाठी 2023 चा व्यास सन्मान सुद्धा मिळालेला आहे। बरोबर, ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर येईल। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, राम मंदिर, राष्ट्र मंदिर, एक साजी विराट। ठीक आहे, सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, एक सजी विराट असं एक त्याचं टायटल आहे। तर राम मंदिर, राष्ट्र मंदिर, एक साजी विरासत, तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे? बघा मित्रांनो, हे जे पुस्तक आहे ते आरिफ मोहम्मद खान यांनी प्रकाशित केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया। नेक्स्ट बुक आहे ब्रेकिंग द मोल्ड। काय आहे? ब्रेकिंग द मोल्ड, रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर। बरोबर, मग थोडंसं इकॉनॉमीशी रिलेटेड पुस्तकांवर पहिल्यापासूनच क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत। सो हे जे पुस्तक प्रकाशित झालंय, मग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, रघुराम राजन आणि रोहित लांबा हे दोघेही या पुस्तकाचे काय आहेत? लेखक आहेत। कोणतं? रघुराम राजन आणि रोहित लांबा यांनी मिळून ते पुस्तक लिहिलेलं आहे, ते म्हणजे ब्रेकिंग द मोल्ड, रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर। राईट, लक्षात ठेवायचंय, थोडंसं इम्पॉर्टंट होतंय। पुढे बघा, तिरुची भेटी दरम्यान नरेंद्र मोदी यांनी जी तिरुची भेट दिली होती त्या दरम्यान श्रीरंगम द रिस्पॉन्सिव्ह किंगडम ऑफ रंगराज हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणाला सादर करण्यात आले होते? तर ऑब्व्हियसली आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पुस्तक त्या भेटी दरम्यान देण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे, म्हणून ते पुस्तक इम्पॉर्टंट ठरते। हे पुस्तक त्यामुळे काय ठरतंय? थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं की नरेंद्र मोदी यांना हे पुस्तक दिलं होतं। मग असा पण प्रश्न येऊ शकतो की तिरुची भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतं पुस्तक देण्यात आलं होतं? कोणतं? कोणतं होतं? श्रीरंगम द रिस्पॉन्सिव्ह किंगडम ऑफ रंगराज। ठीक आहे, हिंदू पब्लिकेशनचं ते आहे। मग पुढे बघा, बाबरी मशीद, राम मंदिर संदिग्ध। ठीक आहे, द बाबरी मस्जिद, राम मंदिर डिलेमा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो, माधव गोडबोले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। कोणी लिहिलेलं आहे? माधव गोडबोले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, आता काय म्हटलंय? 4 स्टार ऑफ डेस्टिनी, 4 स्टार ऑफ डेस्टिनी कोणत्या भारतीय सेवेच्या प्रमुख जनरलचं हे आत्मचरित्र आहे? आत्मचरित्र महत्वाचे आहेत।
थोडंसं माहिती असलं पाहिजे. आत्मचरित्र 4 स्टार ऑफ डेस्टिनी. थोडंसं 4 स्टार म्हटल्यानंतर काहीतरी मग एकतर पोलिसांना असतात, आर्मीमध्ये असतात असं आपल्याला लक्षात येतं. सो त्यावरून एम नरवणे, ठीक आहे, मनोज नरवणे यांना 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक जे आहे ते त्यांचं आत्मचरित्र आहे. पुढे बघा, डायमेन्शन्स ऑफ कल्चर. काय आहे? डायमेन्शन्स ऑफ कल्चर या पुस्तकाचे प्रकाशन जनरल व्ही के सिंग यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डायमेन्शन्स ऑफ कल्चर हे पुस्तक मनोरमा मिश्रा यांनी लिहिलेलं आहे. मनोरमा मिश्रा यांचं हे पुस्तक आहे. पुढे बघा, सॉल्ट अँड पेपर. काय आहे? सॉल्ट अँड पेपर या पुस्तकासाठी कोणत्या लेखकाला 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे? कोणाला मिळालेला आहे? सुकृता पॉल कुमार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सॉल्ट अँड पेपर हे त्यांचं पुस्तक आहे. थोडंसं लक्षात ठेवा. पुढे बघा, सद्भावना की सरिता नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोणी लिहिलं हे पुस्तक? तर हे पुस्तक जे आहे ते डॉक्टर जशभाई पटेल यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय? डॉक्टर जशभाई पटेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे 20 वर्ष G20 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे, म्हणजे G20चे 20 वर्ष, 20 इयर्स ऑफ G20 असं जे पुस्तक आहे तर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? इम्पॉर्टंट ठरतं. रजत कथुरिया आणि प्रतीक कुकरेजा या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. रजत कथुरिया आणि प्रतीक कुकरेजा हे दोघं पण त्याचे लेखक आहेत. सो ऑप्शन नंबर 3 दोन्ही ए आणि बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. इम्पॉर्टंट ठरतं. मग पुढे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित न्यू इंडियाज सेन्स या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेलं आहे? तर मित्रांनो, रामनाथ कोविंद यांनी हे प्रकाशन केलेलं आहे, न्यू इंडियाज सेन्स. ठीक आहे, मग बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मुझे पहचानो. ठीक आहे, मुझे पहचानो हे हिंदी कादंबरी आहे. आता मुझे पहचानो ही हिंदी जी कादंबरी आहे तर या कादंबरीसाठी 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता. हे पण मग थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं. प्रश्न असाही येऊ शकतो की 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे? तर मुझे पहचानो या कादंबरीला तो मिळालेला होता. मग ही जी कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर संजीव. कोण आहेत? संजीव हे या कादंबरीचे लेखक आहेत. बघा, G20@2023 द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी. काय म्हटलंय? G20@2023 द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्ही श्रीनिवास. कोण आहेत? व्ही श्रीनिवास यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. मग आता पुढचा प्रश्न बघा, रिबेल्स अगेन्स्ट द राज हे जे पुस्तक आहे त्याचे लेखक कोण आहेत? लक्षात ठेवायचे, रामचंद्र गुहा. कोण आहेत? रामचंद्र गुहा यांचं हे पुस्तक आहे रिबेल्स अगेन्स्ट राज. ठीक आहे, थोडंसं इम्पॉर्टंट ठरतंय. पुढे, हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड्स. ठीक आहे, सो हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे ते नीरजा चौधरी यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? नीरजा चौधरी यांनी लिहिलेलं आहे. पुढे बघा, टाइम शेल्टर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? टाइम शेल्टर याचे लेखक कोण आहेत? तर जॉर्जी गोस्पोडिनो हे काय आहेत? टाइम शेल्टर या कादंबरीचे लेखक आहेत. थोडंसं कादंबरी ही जरी नावं तुम्हाला वाटली किचकट तरी थोडंसं मग एलिमिनेशन मेथड वगैरे आपल्याला वापरता आली पाहिजे. सो बल्गेरियन लेखक आहेत त्या जॉर्जी गोस्पोडिनो. तर यांनी टाइम शेल्टर ही कादंबरी लिहिली होती आणि त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2023 सुद्धा मिळालेलं होतं. सो ज्या पुस्तकांना पारितोषिक मिळालेलं आहे ते अजून जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतंय. ठीक आहे, म्हणून हे पुस्तक काय होतंय? महत्त्वाचं ठरतंय. थोडंसं माहिती असलं पाहिजे. पुढचा प्रश्न घेऊया आता. जेबा अँड ॲक्सिडेंटल सुपर हिरो हे जे ही पहिली कादंबरी आहे जी कोणत्या अभिनेत्रीने लॉन्च केलेली आहे? ठीक आहे, कोणत्या अभिनेत्रीने लॉन्च केलेली आहे? हुमा कुरेशी यांनी ही लॉन्च केलेली आहे. कोणी? प्रियंका चोप्रा का? नाही. कोणी? हुमा कुरेशी यांनी ही लॉन्च केलेली आहे. पुढे बघा, वेलकम टू पॅराडाईज. काय? वेलकम टू पॅराडाईज येऊ शकतो प्रश्न याच्यावरती. सो वेलकम टू पॅराडाईज हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे पुस्तक ट्विंकल खन्ना यांचं आहे. कोणाचं आहे हे पुस्तक?
ट्विंकल खन्ना यांचं हे पुस्तक आहे. पुढे जाऊया बघा, रिक्वेम इन राग जानकी. ठीक आहे, रिक्वेम इन राग जानकी. सो ही जी कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर नीलम शरण गौर ह्या काय आहेत, रिक्वेम इन राग जानकी याचं काय आहेत, लेखिका आहेत. पुढे बघा, ही जी कादंबरी आहे ही कादंबरी यासाठी महत्वाची ठरते की अगेन हिला 2023 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, राग जानकीला. पुढे बघा, आपल्याला दिलेला आहे सूर्यवंशम. ठीक आहे, सूर्यवंश जे आत्मचरित्र आहे तर यासाठी सुद्धा एक पुरस्कार मिळालेला आहे, तो म्हणजे 32वा सरस्वती सन्मान या पुस्तकाला मिळालेला आहे. तर हे आत्मचरित्र कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे असा प्रश्न इथे आपल्याला विचारलाय. तर हे जे पुस्तक आहे तर ते शिवशंकरी यांचं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 हे इथे करेक्ट उत्तर येतंय. जिथे जिथे पुरस्कार सन्मानित आहेत, ज्या कादंबरीला ज्या पुस्तकाला एक्स्ट्रा इम्पॉर्टन्स जातो. ठीक आहे, स्टार मार्क करायचे. पुढे, फ्युचर ऑन द गंगा, लाईफ अमंग द डेड इन बनारस. ठीक आहे, थोडंसं सॉरी, फायर ऑन द गंगा, लाईफ अमंग द डेड इन बनारस हे जे बुक आहे, हे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे, बरोबर. तर हे पुस्तक राधिका अय्यंगर यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे, राधिका अय्यंगर यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे ड्रंक ऑन लव, द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर. बघा, कबीर सॉंग्स ऑन कबीर असं हे पुस्तक आहे. कोणी लिहिलंय, तर हे जे पुस्तक आहे ते विपुल रिखी यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे, विपुल रिखी यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, कारगिल ट्रॅव्हलरच्या शब्दामध्ये. ठीक आहे, म्हणजे एक या कारगिल हिचं नाव काय ओरिजिनल, तर आपण ट्रान्सलेशन केलं, त्याचं ओरिजिनल नाव आहे कारगिल एक यात्री की जुबानी. ठीक आहे, म्हणजेच काय, तर तो जो काही यात्री करू होता त्याची जुबानी आहे, त्याला कसं वाटलं. सो हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे, तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे तर ते एकच मिनिट, कारगिल हे जे पुस्तक आहे ते ऋषिराज यांनी, ऑप्शन नंबर 3 ऋषिराज यांनी लिहिलेलं आहे. कोणतं, एक यात्री की जुबानी. पुढे बघा, द आर्ट ऑफ प्लंडर. द आर्ट ऑफ प्लंडर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, कोण आहेत, तर या पुस्तकाचे लेखक आहेत द आर्ट ऑफ प्लंडर या पुस्तकाचे लेखक आहेत ग्राफिकल पत्रा. कोण आहेत, ग्राफिकल पत्रा. ठीक आहे, सो हे काय आहेत, याचे लेखक आहेत. अलेख्य तालपत्रा त्यांचं नाव असं पण तुम्हाला येऊ शकतं ऑप्शन मध्ये. पुढे बघा, लेटर्स टू सेल्फ. लेटर्स टू सेल्फ हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, लेटर्स टू सेल्फ हे पुस्तक नरेंद्र मोदी यांचंच आहे. ठीक आहे, सो लेटर्स टू सेल्फ हे पुस्तक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिंग साइड. रिंग साइड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर मित्रांनो डॉक्टर विजय दर्डा यांचं हे पुस्तक आहे रिंग साइड. पुढे जाऊया, वॉन्डर्स किंग्स मर्चंट्स द स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस. वॉन्डर्स किंग्स मर्चंट्स द स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस हे जे पुस्तक आहे तर हे कोणी लिहिलेलं आहे, मित्रांनो डॉक्टर पेगी मोहन यांचं हे पुस्तक आहे. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. नेक्स्ट बघा, मग काय दिलंय, तर या पुस्तकासाठी थोडंसं मग अगेन इम्पॉर्टन्स येतं, कारण की डॉक्टर पेगी मोहन यांना या पुस्तकासाठी काय मिळालं होतं, मातृभूमी बुक ऑफ द इयर 2023चा हा पुरस्कार त्यांना या पुस्तकासाठी मिळालेला होता, म्हणून इम्पॉर्टंट ठरते. पुढे, मॅडम कमिशन. काय आहे, मॅडम कमिशनर. ठीक आहे, मॅडम कमिशनर हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा हे पुस्तक कोणाच्या याच्यावर आहे, तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे तर ते मिरण चड्डा बोरवणकर यांच्यावरती आहे. ठीक आहे, सो याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4. पुढे बघा, द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्ध फॉर सक्सेस. द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्धा फॉर सक्सेस हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलंय, तर मित्रांनो विवेक रंजन अग्निहोत्री जे आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, करेक्ट. पुढे जाऊया, आयडॉल्स अनअर्थिंग द पॉवर ऑफ मूर्ती पूजा. आयडॉल्स अनअर्थिंग द पॉवर ऑफ मूर्ती पूजा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर अमिश त्रिपाठी आणि भावना रॉय या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 दोन्ही ए आणि बी हे याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, पुढे जाऊया, कोर्टिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर. ठीक आहे, सो मी इंग्रजी पण नावं बेसिकली तुम्हाला इथे दिलेली आहेत. तर बघा,
कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया, द ओरिजिन ऑफ एम्पायर हे जे पुस्तक आहे ते नंदिनी दास यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? नंदिनी दास यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बरोबर. पुढे जाऊया मग. नंदिनी दास यांच्याविषयी आपल्याला थोडंसं दिलंय की यांनी हे जे पुस्तक लिहिलंय तर या पुस्तकासाठी 2023चा ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या पुस्तकासाठी? द कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर यासाठी त्यांना हे देण्यात आलेलं आहे. पुढे बघा, हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा. हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर PS श्रीधरन पिल्लई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? PS श्रीधरन पिल्लई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे पीच साइड. येऊ शकतं? डेफिनेटली येऊ शकतं. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. काय तर पीच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट हे जे आत्मचरित्र आहे ते कोणत्या खेळाडूचं आत्मचरित्र आहे? तर मित्रांनो हे आत्मचरित्र अमृत माथुर या खेळाडूचं आहे. माथुर. ठीक आहे, सो यांचं हे आत्मचरित्र आहे. प्रश्न येऊ शकतो. पुढे आहे वाजपेयी. वाजपेयी द एन्सेंट ऑफ द हिंदू राईट 1924 to 1977. वाजपेयींबद्दल हे पुस्तक आहे. तर हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? अभिषेक चौधरी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. कथकली डान्स थिएटर अ व्हिज्युअल नॅरेटिव्ह ऑफ सेक्रेड इंडियन माइम. सेक्रेड इंडियन माइम. ठीक आहे, तो हे पुस्तक जे आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो KK गोपालकृष्णन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? KK गोपालकृष्णन यांचं हे पुस्तक आहे. पुढे जाऊया. स्मोक अँड ॲशेस अ रायटर्स जर्नी थ्रू ओपियम्स हिडन हिस्ट्रीज. बघा, स्मोक अँड ॲशेस अ रायटर्स जर्नी थ्रू ओपियम्स हिडन ॲशेस हे पुस्तक अमिताभ घोष यांनी लिहिलेलं आहे. मग अगेन अमिताभ घोष यांनी हे पुस्तक लिहिले. थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 2 हे इथे करेक्ट उत्तर आहे. बघा, लक्षात ठेवावं लागेल, स्टार मार्क करा. त्यांची इतर पण पुस्तकं आपल्याला दिलेली आहेत अमिताभ घोष यांची, जसं की सी ऑफ पॉपीज, जंगलनामा, रिव्हर ऑफ स्मोक, द कलकत्ता क्रोमोझोम, द लिव्हिंग माउंटेन, द शॅडो लाईन्स, द सर्कल ऑफ रिझन्स. त्यानंतर हे रिपीट झाले. सो एवढे काय आहेत त्यांची पुस्तके आहेत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया. फिअरलेस गव्हर्नन्स हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? मित्रांनो फिअरलेस गव्हर्नन्स हे डॉक्टर किरण बेदी यांचं पुस्तक आहे. कोणाचं आहे? डॉक्टर किरण बेदी यांचं हे पुस्तक आहे. इम्पॉर्टंट ठरतंय. तसंच बघा, टॉम्ब ऑफ सँड आला होता कोणत्या तरी परीक्षेमध्ये प्रश्न यावर. टॉम्ब ऑफ सँड ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर मित्रांनो गीतांजली श्री यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. टॉम्ब ऑफ सँड महत्वाची ठरते. ठीक आहे, सो थोडंसं इम्पॉर्टंट आहे म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सो यांना काय मिळालं होतं? 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला होता आणि याचं इंग्रजी भाषांतर जे आहे ते डेझी रॅक्वेरेल यांनी केलेलं होतं. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, आंबेडकर अ लाईफ. आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो शशी थरूर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आंबेडकर अ लाईफ. ठीक आहे, पुढे जाऊया. शशी थरूर विषयी आपल्याला त्यांची इतर पुस्तकं पण दिलेली आहेत, जसं की द स्ट्रगल फॉर इंडियाज सोल, द बॅटल ऑफ बिलॉंगिंग, एरा ऑफ डार्कनेस, द ग्रेट इंडियन नोवेल. ही सगळी पुस्तकं कोणाची आहेत? शशी थरूर यांची आहेत. पुढे बघा, इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी 1947 to 1977 हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर बघा मित्रांनो अशोक कुमार भट्टाचार्य जे आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. सर्वांनी लक्षात ठेवावं लागेल. थोडंसं जेव्हा पण आपल्याला आपले इकॉनॉमी विषयी, फायनान्स विषयी थोडंसं तर आपल्याला माहिती आहे की आधी पण आलेले आहेत प्रश्न. नेक्स्ट, द पॉवर ऑफ वन थॉट, मास्टर युअर माइंड, मास्टर युअर लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर BK शिवानी. सगळ्यांना माहिती असतील. सो BK शिवानी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. थोडंसं मग लक्षात ठेवावं लागेल. पुढे बघा, द गोल्डन इयर्स, द मेनी जॉयज ऑफ लिव्हिंग अ गुड लॉंग लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे? द फेमस रायटर कोणाचं आहे? रस्किन बॉन्ड यांचं हे काय आहे? पुस्तक आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. सो रस्किन बॉन्ड यांची अजून काही पुस्तकं आपल्याला दिलेली आहेत, जसं की हाऊ टू लिव्ह युअर लाईफ,
सॉन्ग ऑफ द फॉरेस्ट, अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 years of independence, राइटिंग फॉर माय लाइफ, द व्हेरी बेस्ट ऑफ रस्किन बॉन्ड, द ट्रीज ऑफ डेरा, हाऊ टू बी अ रायटर, द हाऊस ऑफ स्ट्रेंजर स्टोरीज, थर्ड हाऊ टू लिव्ह युअर लाईफ, त्यानंतर लिसन टू युअर हार्ट, द लंडन ॲडव्हेंचर. ही सगळी पुस्तके कोणाची आहेत? रस्किन बॉन्ड यांची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया. मग आता पुढचा प्रश्न जो आपल्याला विचारलेला आहे, द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायसिना हिल, हे जे पुस्तक आहे तर हे कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो कस्तुरी रे. थोडंसं महत्वाचं ठरतं हे पुस्तक. ठीक आहे, द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिंटरलँड्स टू रायसेना हिल हे जे पुस्तक आहे तर हे द्रौपदी मुर्मूंवरचं पुस्तक कस्तुरी रे यांनी लिहिलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवावं लागेल, हवं तर स्टार मार्क करून घ्या. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावरती येऊया. मग द इंडियन मेट्रोपोलिस डिस्कन्स्ट्रक्टिंग इंडियाज अर्बन स्पेसेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो फिरोज वरुण गांधी हे काय आहेत? तर इंडियन मेट्रोपोलिसचं काय आहेत? तर ते लेखक आहेत, रायटर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर अगेन नरेंद्र मोदींवरचं हे पुस्तक जे आहे, ठीक आहे, त्यामध्ये मन की बात अँड इट्स इन्फ्लुएन्स ऑन इंडिया. सो हे जे पुस्तक आहे शशी शेखर वेंपटी यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर इथे येईल. पुढे बघा, ॲज गुड ॲज माय वर्ड अ मेमोयर, ठीक आहे, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो के.एम. चंद्रशेखर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा सगळेच पुस्तकं तुम्हाला सगळेच लेखक लक्षात राहतील हे मी पण एक्सपेक्ट करत नाहीये ना तुम्ही पण ते एक्सपेक्ट करा स्वतःकडून. मेन जिथे पुरस्कार मिळालेत किंवा जिथे पॉलिटिकल जसं की पंतप्रधानांचा रोल आला किंवा जिथे राष्ट्रपतीचा रोल आला असे पुस्तकं थोडेसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पुढे पागलखाना या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो पागलखाना या कादंबरीचे लेखक आहेत डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी. कोण आहेत? डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी. सो हे जे ज्ञान चतुर्वेदी आहेत यांनी 2018 साली पागलखाना हे पुस्तक लिहिलं होतं. एक व्यंगात्मक व्यंगचित्र काढली जातात तशी एक कादंबरी आहे आणि यासाठी या कादंबरीसाठी 32वा व्यास सन्मानासाठी हे पुस्तक निवड करण्यात आलेलं होतं. सो त्यासाठी इम्पॉर्टंट ठरतं. पुढे बघा, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स गांधीयन एरा. ठीक आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स गांधीयन एरा हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर बघा मित्रांनो हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक जी बालन आणि जे ज्योतिमणी आहेत, ठीक आहे, या दोघांनी सुद्धा लिहिलेलं आहे. काय आहे? तर या दोघांनी सुद्धा हे पुस्तक लिहिलेलं आहे. पी ज्योतिमणी आणि जी बालन या दोघांचं सुद्धा हे पुस्तक आहे. सो वरील दोन्ही हे याचं करेक्ट आन्सर येईल. पुढे ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म इंडियाज कोविड-19 वॅक्सिन स्टोरी. ठीक आहे, थोडंसं कोविड जरी गेलंय तरी आजकाल कोविडवरती आपल्याला परीक्षेमध्ये ट्रेंड दिसतो काही ना काही प्रश्न. सो हे जे पुस्तक आहे वॅक्सिनवरचं हे कोणी लिहिलंय? आशिष चांदोरकर आणि सूरज सुधीर या दोघांनी सुद्धा लिहिलंय. म्हणून वरील दोन्ही हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. येस, पुढे जाऊया. स्नेक्स इन द गंगा ब्रेकिंग इंडिया 2.0. स्नेक्स इन द गंगा ब्रेकिंग इंडिया 2.0 हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? अगेन विजय विश्वनाथन आणि राजीव मल्होत्रा या दोघांनी सुद्धा हे पुस्तक लिहिलेलं आहे. सो मोस्टली बघा 2-2 रायटरवाले प्रश्न अजून आले नाही कधी. ठीक आहे, सो एखाद वेळेस आला असेल तर, पण एवढे येत नाही, पण सिंगल रायटरवाले क्वेश्चन्स येतात. पुढचा प्रश्न आहे सचिन @50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो. सचिन @50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बोरिया मुजुमदार हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ठीक आहे, बोरिया मुजुमदार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावरती येऊया. ते म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लॉन्च केलेलं जे रिफ्लेक्शन्स आहे, रिफ्लेक्शन्स हे पुस्तक जे आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, निर्मला सीतारामन यांनी लॉन्च केलेलं रिफ्लेक्शन्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? नारायणन वाघुल यांनी लिहिलेलं आहे. येस, ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊया. मग ऑलमोस्ट सगळ्या पुस्तकांचे तुम्हाला फ्रंट पेज मी इथे दिलेले आहेत. गांधी सियासत और सांप्रदायिकता, थोडंसं हिंदी टायटल वाला पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पियुष बेबले हे या पुस्तकाचे काय आहेत? लेखक आहेत. पुढचा प्रश्न,
डेमन कॉपरहेड या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बार्बरा किंगसोल्वर. कोण आहेत? बार्बरा किंगसोल्वर हे याचे लेखक आहेत. नेक्स्ट बघा, यांच्याविषयी थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं कारण फिक्शन मधील पुलित्झर पुरस्कार जो आहे तो या कादंबरीसाठी मिळाला होता, म्हणून हे पुस्तक जे आहे बार्बरा किंगसोल्वर यांचे इम्पॉर्टंट ठरतं डेमन कॉपरहेड. पुढे बिपिन द मॅन बिहाइंड, ठीक आहे, बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म, ते ट्रान्सलेशन मुळे तसं झालंय. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? अगेन बिपिन रावतवरचं हे पुस्तक आहे, सगळ्यांना माहिती असतील. सो हे पुस्तक रचना बिश्त यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? रचना बिश्त रावत यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स, ठीक आहे, अगेन नरेंद्र मोदींविषयी पुस्तक आहे, पंतप्रधानांविषयी पुस्तक आलेलं आहे. तर हे जे पुस्तक आहे ते एस जयशंकर यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? एस जयशंकर यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हाऊ इकॉनॉमिक्स अबंडन द पुअर हे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर मेघनाद देसाई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 हे इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट कोणावर आहे? इरफान वरती पुस्तक आहे. इरफान खान अ लाईफ इन मूवीज हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते शुभ्रा गुप्ता यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर येईल. पुढे बघा, रिव्होल्युशनरीज द ऑथर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वॉन इट्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर संजीव सन्याल हे या पुस्तकाचे लेखक आहेत. थोडंसं रिव्होल्युशनरीज टाइप पुस्तक आहे. नेक्स्ट, ब्रेव हार्ट्स ऑफ भारत विंटेज फ्रॉम इंडियन हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर बघा हे जे पुस्तक आहे ते विक्रम संपत यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? विक्रम संपत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे जादूनामा जावेद अख्तरचा प्रवास. जावेद अख्तर वरती पुस्तक आहे, कोणी लिहिलेलं आहे? तर या पुस्तकाचे लेखक आहेत कुठे गेले? अरविंद मंडलोई. कोण आहेत? अरविंद मंडलोई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, द इंडिया वे स्ट्रॅटेजीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड, ठीक आहे, द इंडिया वे हे मेन टायटल आहे, सबटायटल आहे स्ट्रॅटेजीज फॉर अन अनसर्टन वर्ल्ड. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अगेन एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, पुढे जाऊया. द लिटल बुक ऑफ जॉय. द लिटल बुक ऑफ जॉय हे जे पुस्तक आहे हे पुस्तक दलाई लामा आणि डेसमंड टुटू या दोघांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? दलाई लामा आणि डेसमंड टुटू या दोघांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. मग बघा पुढे म्हटलंय, बॉस द अनटोल्ड स्टोरी ऑफ अन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट. थोडंसं आपल्याला माहिती आहे की यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, बॉस द अनटोल्ड स्टोरी ऑफ अन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो चंद्रचूड घोष यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. इंडियाज वॅक्सिन ग्रोथ स्टोरी फ्रॉम काउपॉक्स टू वॅक्सिन मैत्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर साजन सिंग यादव यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणतं? इंडियाज वॅक्सिन ग्रोथ स्टोरी फ्रॉम काउपॉक्स टू वॅक्सिन मैत्री. नेक्स्ट आहे विक्टोरी सिटी. विक्टोरी सिटी हे कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा आपल्याला इथे दिलेला आहे सलमान रुश्दी. सलमान रुश्दी यांची विक्टोरी सिटी ही कादंबरी आहे. नेक्स्ट, द लास्ट हिरोज फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर पल्लागुम्मी साईनाथ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, इंडियाज नॉलेज सुप्रीमसी द न्यू दावन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर अश्विन फर्नांडिस यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर अश्विन फर्नांडिस यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर आर श्रीधर यांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे, आणि आर कौशिक सोबत त्यांनी लिहिलंय. सो दोघंही यामध्ये येतात म्हणून वरील दोन्ही. ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर येईल. सो बघा, कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम, आर श्रीधर अँड आर कौशिक यांचं हे पुस्तक आहे. पुढे जाऊया.
वाय कांट एलिफंट्स बी रेड, वाय कांट एलिफंट्स बी रेड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर वाणी त्रिपाठी टिकू, थोडंसं सेल्फ एक्सप्लेनेटरी आन्सर आहे इथे, वाणी त्रिपाठी टिकू यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर येईल. पुढे इंडियन फिस्कल फेडरलिझम, अगेन थोडंसं फिस्कल रिलेटेड आलं म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट ठरणार. सो इंडियन फिस्कल फेडरलिझम हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? जी रामा रेड्डी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अगेन हे पुस्तक वाय.व्ही. रेड्डी आणि जी रामा रेड्डी या दोघांनी मिळून लिहिलंय. ऑप्शन मध्ये जी रामा रेड्डी होते म्हणून आपण एकच ऑप्शन सिलेक्ट केलंय, ऑप्शन नंबर 2. पुढे द बुक ऑफ बिहारी लिटरेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, द बुक ऑफ बिहारी लिटरेचर जे आहे तर याचे लेखक कोण आहेत? अभय के. कोण आहेत? अभय के. नेक्स्ट 2023 मध्ये गॉड्स चिल्ड्रन आर लिटल ब्रोकन थिंग्स या पुस्तकासाठी डिलन थॉमस पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? कोणता पुरस्कार? डिलन थॉमस पुरस्कार. अगेन पुरस्कार आला म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट ठरलं. कोणत्या पुस्तकासाठी? तर गॉड्स चिल्ड्रन आर लिटल ब्रोकन थिंग्स. ठीक आहे, सो हे कोणाला मिळालेलं आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, अरिन्स इफेकांडू. ठीक आहे, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर येईल. पुढे सिंधिया और 1857, सिंधिया और 1857 हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर राकेश पाठक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर राकेश पाठक यांचं हे पुस्तक आहे. नेक्स्ट बघा, द सिक्रेट डायरीज ऑफ चार्ल्स इग्नॅटियस सँचो ही जी कादंबरी आहे तर ही अगेन इम्पॉर्टंट ठरते, कारण की 2023 मध्ये जे रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर लंडनचा क्रिस्टोफर ब्लँड पुरस्कार याला मिळालेला आहे. ठीक आहे, सो म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. तर ही जी कादंबरी आहे ही कोणी लिहिलेली आहे किंवा कोणाची आहे? तर पॅटरसन जोसेफ यांची ही कादंबरी आहे. कोणाची आहे? पॅटरसन जोसेफ यांची ही कादंबरी आहे. मग पुरस्कार कोणता मिळाले? तर लंडनचा क्रिस्टोफर ब्लँड पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट व्हेन वी वेअर सिस्टर्स, अगेन व्हेन वी वेअर सिस्टर, जेव्हा आम्ही बहिणी होतो, तर ही जी एक कादंबरी आहे तर या कादंबरीसाठी पहिला कॅरोल शीट्स पुरस्कार 2023 जो आहे तो मिळालेला आहे. अगेन पहिला पुरस्कार आहे त्यामुळे अगेन इम्पॉर्टंट ठरतंय. सो इथे कोणाचं हे पुस्तक आहे? फातिमा एकटी यांचं हे पुस्तक आहे. कोणाचं आहे? फातिमा एकटी यांचं हे पुस्तक आहे. पुढे बघा, ट्रस्ट. काय? ट्रस्ट छोटंसं नाव. या कादंबरीसाठी 2023 चा पुलित्झर पुरस्कार मिळालाय. अगेन मग ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ठीक आहे, अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुरस्कार मिळाला, विषय संपला, प्रश्न येऊ शकतो, आपल्याला माहितीच असलं पाहिजे, एवढं तरी थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. सो हर्नन डायस यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते द रिव्हर स्विंग कॉलोनायझेशन टू कॉपरेशन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मग हे जे पुस्तक आहे त्याचे रायटर कोण आहेत? तर मित्रांनो अशोक टंडन यांचं हे पुस्तक आहे. कोणाचं आहे? अशोक टंडन यांचं हे पुस्तक आहे. पुढे बघा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी भारताच्या G20 चेअरमनशिप वर ई बुक कोणत्या नावाने लॉन्च केले? ठीक आहे, तर त्यांनी ई बुक लॉन्च केलेलं आहे. तर त्याचं नाव काय होतं? पीपल्स G20. काय? पीपल्स G20. बघा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आहेत कोण? अपूर्व चंद्रा. तर यांनी भारताची जी G20 चेअरमनशिप आहे त्याच्यावरती ई बुक लॉन्च केलं होतं. ठीक आहे, सो त्याचं नाव होतं पीपल्स G20. नेक्स्ट आहे कुछ अधुरे शब्द या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? किंवा काही अपूर्ण शब्द असं त्याचं मराठी ट्रान्सलेशन येऊ शकतं. तर आशुतोष अग्निहोत्री यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी? आशुतोष अग्निहोत्री यांचं हे पुस्तक आहे. नेक्स्ट बघा, कृष्णा द सेव्हन्थ सेन्स हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो देवाशिष चॅटर्जी यांचं हे पुस्तक आहे, कृष्णा द सेव्हन्थ सेन्स. पुढे जाऊया, इंडिया रायझिंग मेमोयर ऑफ अ सायंटिस्ट हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर आर चिदंबरम. अगेन महत्वाचं ठरतं, व्यक्ती महत्वाचे आहेत. सो आर चिदंबरम यांचे हे पुस्तक आहे. अगेन जर त्यांनी पाहिलं तर सुरेश गंगोत्रा सोबत हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो ऑप्शन ए आणि बी दोन्ही इथे करेक्ट येईल. ऑप्शन ए आणि बी, ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट असेल. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवन प्रवासावरती लिहिलेल्या अजय टू योगी आदित्यनाथ
अजय टू योगी आदित्यनाथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो शंतनू गुप्ता यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? तर शंतनू गुप्ता यांचं हे पुस्तक आहे. नेक्स्ट बघा, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, MS धोनी सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांच्यावर आधारित एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या चरित्रावर, डू डिफरंट द अनटोल्ड धोनी, द अनटोल्ड स्टोरी असं त्यांचं हे पण आलं होतं. ठीक आहे, द अनटोल्ड धोनी हे पुस्तक आहे. कशावरती? डू डिफरंट द अनटोल्ड स्टोरी. हे कोणाचं पुस्तक आहे? महेंद्रसिंग धोनी यांच्यावरती हे पुस्तक आलेलं आहे. तर हे पुस्तक कोणाचं आहे? तर अगेन यामध्ये जॉय भट्टाचार्य आणि अमित सिन्हा या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिले. सो वरील दोन्ही हे याचं उत्तर येईल, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला बऱ्याचशा खेळाडूंच्या चरित्रावरती किंवा आत्मचरित्रावर क्वेश्चन येतात. जसं इथे बिलीव हे पुस्तक आहे, बिलीव व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी, हे सुरेश रैनांच्या चरित्रावरचं पुस्तक आहे. नेक्स्ट सचिन तेंडुलकर यांचं आहे प्लेइंग इट्स माय वे. काय आहे? प्लेइंग इट्स माय वे. नेक्स्ट आहे युवराज सिंग यांचं द टेस्ट ऑफ माय लाईफ. नेक्स्ट आहे सौरव गांगुली यांचं अ सेंचुरी इज नॉट इनफ. नो स्पिन शेन वॉर्न यांचं आहे नो स्पिन. 6 मशीन आय डोंट लाईक क्रिकेट आय लव्ह इट, क्रिस गेल यांचं आहे. 281 अँड बियॉन्ड VVS लक्ष्मण यांचं पुस्तक आहे. ठीक आहे, यावर येऊ शकतो क्वेश्चन. मग बघा, हे प्रसिद्ध खेळाडूंच्या चरित्रावरची पुस्तक इथे आपल्याला दिलेली आहेत. मग थोडीशी आपल्याला माहिती असली पाहिजे, इम्पॉर्टंट ठरतात. द इंडियन नेव्ही ॲड्रेट 75 हे जे पुस्तक आहे, तर रिमेनिंग द वॉयेज हे जे पुस्तक आहे, रिमेनिंग द वॉयेज हे जे पुस्तक आहे, हे कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो अरित्रा बॅनर्जी आणि रणजित बी मत या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिले. म्हणून वरील दोन्ही, ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट आन्सर येईल. पुढे जाऊया. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर काय आहे? आझाद. काय आहे? आझाद हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. पुढे म्हटलंय लेट्स मूव्ह फॉरवर्ड. असं तर कोण नाहीये ना की आत्मचरित्र कोणी लिहिलं विचारणार. ठीक आहे, आत्मचरित्रे स्वतःच लिहित असतात. पुढे बघा, लेट्स मूव्ह फॉरवर्ड या नावाची कादंबरी होती. तर या कादंबरीचं कॉमिक बुक कोणी लॉन्च केलेलं आहे? कॉमिक बुक माहिती असेल, डोरेमॉन पाहिलं असेल. सो एक कॉमिक बुक कोणी लॉन्च केलेला आहे असा प्रश्न आलाय. तर धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी एक कॉमिक बुक लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट आहे वेस्टर्न लेन हे जे पुस्तक आहे, ही कादंबरी आहे. ऍक्च्युली ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? चेतना मारू यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढे बघा, अ फूल्स जर्नी हे पुस्तक कोणाचं आहे? तर सारिका भारद्वाज यांचं हे पुस्तक आहे, अ फूल्स जर्नी. नेक्स्ट माया मोदी आझाद दलित पॉलिटिक्स इन टाइम ऑफ हिंदुत्व हे पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलेलं आहे? ठीक आहे, अगेन थोडंसं मग इम्पॉर्टंट प्रश्न ठरतो, सो स्टार मार्क करून घ्या. सज्जन कुमार यांचं हे पुस्तक आहे, माया मोदी आझाद दलित पॉलिटिक्स इन टाइम ऑफ हिंदुत्व. नेक्स्ट आहे कलर्स ऑफ डिवोशन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मित्रांनो अनिता भरत शहा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, कलर्स ऑफ डिवोशन. नेक्स्ट बघा, मान्सून अ पोएम ऑफ लव्ह अँड लॉन्जिंग. ठीक आहे, तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणाचं आहे किंवा याचे लेखक कोण आहेत? तर अभय के हे याचे लेखक आहेत. बघा, त्यांची 2 पुस्तके आपण पाहिली, थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. पुढे अ मॅटर ऑफ द हार्ट एज्युकेशन इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अनुराग बेहार यांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 करेक्ट उत्तर आहे. पुढे येईल मेड इन इंडिया 25 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अगेन इम्पॉर्टंट व्यक्ती अमिताभ कांत. ठीक आहे, कोण आहेत? माहिती असलं पाहिजे सर्वांना. ठीक आहे, चला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कोण आहेत ते. एका आयोगाशी रिलेटेड आहेत ते. मेड इन इंडिया 25 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अमिताभ कांत. सो थोडंसं इम्पॉर्टंट पुस्तक ठरतं. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यावर लिहिलेल्या चीफ मिनिस्टर्स डायरी नंबर 1 हे जे पुस्तक आहे तर याचं प्रकाशन केलं? तर आसामचे मुख्यमंत्री होते. ठीक आहे, त्यांच्या कार्यावर लिहिलेले पुस्तक होतं, त्याचं प्रकाशन कोणी केलं होतं? रंजन गोगोई यांनी केलं होतं. पुढे बघा, फोक्स इन द रोड माय डेज ॲट RBI अँड बियॉन्ड हे पुस्तक
कोणी लिहिलेलं आहे? तर रंगराजन, सी रंगराजन यांचं हे पुस्तक आहे. फोक्स इन द रोड, माय डेज ॲट RBI अँड बियॉन्ड. ठीक आहे, इम्पॉर्टंट ठरतं. पुढचा प्रश्न आहे वॉर अँड विमेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर M.A. हसन. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर येईल. पुढे जाऊया. लास्ट क्वेश्चन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरीज नेव्हर डाय या पुस्तकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर डॉक्टर Y.S. राजन आणि नाजेमा मरेक्कर हे दोन्ही सुद्धा याचे काय आहेत? लेखक आहेत. म्हणून वरील A आणि B दोन्ही हे याचं करेक्ट उत्तर येणार आहे. सो ऑप्शन नंबर 3 इथे राईट आहे. तर अशा प्रकारे आपण बरीचशी पुस्तकं आणि त्यांचे लेखक पाहिलेले आहेत. सगळेच लक्षात राहणं सोपं नाही, पण जी महत्त्वाची आहेत, जी पुरस्कार मिळालेली आहेत ती लक्षात ठेवावी लागतील. सो तसंच अजून तुम्हाला जर अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लेक्चरच्या लिंक्स मिळतील, शेड्यूल मिळेल. आपला इंस्टाग्राम तुम्ही जर वापरत असाल तर इंस्टाग्रामला आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. तसंच कंबाईन यशवंत बॅच आपण जी सुरू करतोय तर 26 फेब्रुवारीला ॲडमिशन सुरू होत आहे. ॲप्लिकेशनवरून तुम्ही ॲडमिशन करू शकता. सर्व काही व्यवस्थित या बॅचमध्ये मिळेल. 1499 रुपये या बॅचची फी असेल. सोबतच राज्यसेवा विजेता बॅच 2 सुद्धा सुरू होते, ज्याची फी 1199 इन्क्लुडिंग टॅक्सेस असणार आहे. सो यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज मिळतील. अगेन ॲप्लिकेशनवरच तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. काही कॉन्टॅक्ट तुम्हाला जर पाहिजे असेल, आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. काही क्युरीज असतील तर तुम्ही कॉल मेसेज करून विचारू शकता. सोबतच ज्यांना कोणाला राज्यसेवेची फक्त टेस्ट सिरीज पाहिजे तर त्यांच्यासाठी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज. सर्व ही टेस्ट सिरीज काय करू शकता? जॉईन करू शकता. 499 फी आहे. ॲप्लिकेशनवर टेस्ट असेल, सोबतच सखोल विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. टेस्ट ही ऑनलाईन स्वरूपात आहे. तुम्हाला हवं तर PDF प्रिंट करू शकता. सो या येत्या संडेला इकॉनॉमीची टेस्ट आहे. बाकी काळजी करू नका, झालेल्या टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळतीलच. ठीक आहे, तिथे आहेत त्या अवेलेबल. सो आपण आपलं लेक्चर व्यवस्थितपणे केलेलं आहे. आय होप सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर पाहिलं असेल. डेफिनेटली या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. एखाद प्रश्न तर डेफिनेटली येईल, एखाद दुसरा प्रश्न. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे केलेले आहेत. असंच एखादं नवीन टॉपिक घेऊन पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. प्लीज लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.